220 220 मायनस तुमचं एज करायचं आणि येणार तो तुमचा टार्गेट हार्ट रेट, डेंजर झोन. त्याच्यावरती 65% काढा आणि 75% काढा. तेवढा आपला हार्ट रेट पाहिजे ॲरोमिक्स करताना, कार्डिओ करताना, तरच फॅट लॉस मिळतो. आता बरीच लोक बोलतात ना, मी चालायला जाते पण माझं काही फॅट लॉस होत नाही, कारण ते इंटेन्स नसतं. 20 मिनिट जे कंटिन्यू केलं पाहिजे ना, ते नाही होत. हां, बोलतो ना आपण नॉर्मली, काय बोलतो, मला व्यायामाची काय गरज आहे, घरातली कामं मीच करते, हां, कपडे भांडी लादी, तर तो व्यायाम नाही. व्यायाममध्ये हार्ट रेट पण एक पर्टिक्युलर असला पाहिजे, तर त्याचा फायदा आपल्याला शरीराला मिळतो. हार्टचं स्ट्रेंथनिंग झालं पाहिजे, मसल्स झालं पाहिजे. जे जिममध्ये जाऊन वर्कआउट केलं जातं आहे त्याने मसल मास, मसल इंडुरन्स वाढतं. जे कार्डिओ केले जातात त्याने हार्टची कॅपॅसिटी वाढते. आणि योगा पण गरजेचं आहे, म्हणजे सगळं गरजेचं आहे आपल्याला. फक्त योगा तर योगा नाही करायचा, कार्डिओ तर कार्डिओ नाही करायचा, फक्त जिम तर जिम नाही करायची. सगळ्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत आपल्या हेल्थसाठी आणि आपल्या फिटनेससाठी. ठीक आहे, तर आपण त्या लेवलने वर्कआउट करतो सर. हां, फक्त योगाने काय होणार, फ्लेक्झिबिलिटी वाढणार. फ्लेक्झिबिलिटी कशाला पाहिजे, समजा एखादी वस्तू पडली तर खाली पटकन वाकून ती आपल्याला घेता आली पाहिजे. हां, त्याला बोलतात फ्लेक्झिबिलिटी. पटकन आपण मूव्ह झालो, वाकलं, घेतली. नाही तर काय होतं, 40च्या 45 नंतर खाली काहीतरी पडलं, आपल्याला वाकताच येत नाही, आपण कोणाला तर सांगतो उचलून दे. हां, तर मसलची स्ट्रेंथ असते ती वाढणं गरजेचं आहे. त्याशिवाय जसं आता तुमचं 5 किलोचं दळण तुम्हाला द्यायचं आहे, हां, तर ती 5 किलोची बॅग उचलता तर आली पाहिजे. 40च्या नंतर काय होतं, हाडं डिजनरेट होतात. हां, 5 ते 10 किलोच्या आसपास आपण वेट उचलतो ना नॉर्मली लेडीज. घरातलं काही काम असेल, डिमार्टचं सामान आणतोय म्हणा, कुठे गावी चाललो आहे आपण, स्वतःच्या तर बॅगा उचलाव्याच लागतात. तर 40च्या नंतर मसल डिजनरेट होतात. तर आपण याच्यामध्ये काय करतो, एकच ॲक्टिव्हिटी परत परत करत राहतो. त्याच्यामुळे ती मसल स्ट्रेंथ वाढते आणि मसल इंडुरन्स पण वाढतात. ते सेम केल्यामुळे आता तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला करत होते तेव्हा आपण 20 मिनिटात फक्त फुटवर्कच करायचो. आता तुम्ही 20 मिनिटात किती ॲक्टिव्हिटी करता, फुटवर्क करताय, हां, स्विंग हँड मुवमेंट करताय, स्ट्रेचअप करताय, बायसेप करताय, त्याच्यात साईड वॉक पण करताय. ह्याला बोलतात कमी वेळात आपण जास्त आउटपुट काढतो. त्याला बोलतात मसल इंडुरन्स, म्हणजे मसल्सची ताकद वाढली आता. समजते, तर हे पण गरजेचं आहे. हां, बॅग उचलल्या, पण बॅग घेऊन 10 मिनटं चालता पण आलं पाहिजे आपल्याला कंटिन्यू. कळलं, मसल इंडुरन्स का गरजेचं आहे, मसल मास का गरजेचं आहे, मसल स्ट्रेंथ का गरजेचं आहे. हार्टचं तर माहितीच आहे आपल्याला, हार्टचे काय इश्यू होतात. त्याच्यामुळे याचा हार्ट रेट पण आपला वाढतो. आणि जी काही आपण 20 मिनिट कंटिन्यू ॲक्टिव्हिटी करतो तेव्हा जे फॅट यूज होतात बॉडीमधले, जी एनर्जी यूज होते ते आपले फॅट यूज होतात. तर बॅच संपली तरी ॲरोमिक्स हप्त्यातून 2-3 तर तुम्हाला करायचंच आहे. योगा पण करायचं आहे, हां, सगळ्या गोष्टी करायच्या त्या घरी अर्धा तास, नाही तर परत वेट वाढणार.